आणि आपण आलेलो आहोत रण ऑफ कच्छला. त्यातला दुसरा दिवस आहे. नहीं देखा तो कुछ नहीं देखा. बघ मला गायब केली. अरे तू तिच्या मागे थांबली. कुछ नहीं देखा तो कुछ नहीं देखा. भारत माता की, गणपती बाप्पा, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, मी विजयश्री अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे जिप्सी सोल विजयश्री या चॅनलमध्ये. आणि आज आपला रण ऑफ कच्छचा दिवस दुसरा आणि आज आपण 4-5 लोकेशन करणार आहोत. तर झालं असं, त्याआधी जर तुम्ही माझ्या रण ऑफ कच्छ सिरीजचा Day 1चा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर 4-5 लोकेशन का हे आम्हाला पण माहीत नव्हतं, पण झालं असं. मी थोडक्यात सांगते की आमचं ज्या ट्रॅव्हल ग्रुपबरोबर आम्ही गेलो होतो त्यांचं Day 1चं स्टे लोकेशनचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांची आयटनरी पूर्ण चेंज झाली आणि आम्ही जे तिसऱ्या दिवशी करणार होतो ते लोकेशनसुद्धा आम्ही दुसऱ्या दिवशी करून ठेवलेले आहेत. ही खूप वाईट गोष्ट आहे, पण काय करणार, वी डोंट हॅव एनी ऑप्शन. तर त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होणार होता, म्हणून आपण हिस्टॉरिकल साईटचा एक आणि कच्छ नाही देखा तो कुछ नहीं देखा असं जे अमिताभ बच्चननी एका ॲडमध्ये बोलला होता ते खरं आहे का यासाठीचा दुसरा व्हिडिओ होणार आहे. तर हिस्टॉरिकल साईटमध्ये चला आपण ट्रॅव्हल टाइम करून बघूयात की आज आपण काय काय बघणार आहोत. नमस्कार मंडळी, तर आज आपण आजच्या दुसऱ्या लोकेशनला आलेले आहे ते म्हणजे धोलावीरा हडप्पा संस्कृती बघायला. तर ही वन ऑफ द लार्जेस्ट साईट आहे आणि या साईटमध्ये आपल्याला भेटतील इथे वॉटर टँक पण बघायला भेटतील किंवा त्यांचं जे स्ट्रक्चर होतं ते बघायला भेटणार आहे. तर चला आता बघूया. खरं तर या हडप्पा संस्कृती सिंधू सिव्हिलायझेशन म्हणून बोललं पाहिजे, कारण या हडप्पा संस्कृती याच नदीच्या काठी आहेत, पण आपण भारतीय सिंधू नदीला इंडस म्हणून ओळखतो, म्हणून हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणून प्रसिद्ध आहे. सिटीची माहिती दिलेली आहे. तर इकडे म्युझियम आहे, तर चला आता आपण ते बघून घेऊयात. इकडे बाहेर शूज काढून जायचे आपल्याला. एंट्री केल्यानंतर आपल्याला लगेचच दिसतो हा युनिक साईन बोर्ड. त्याच्याच लेफ्ट साईडला हा एक मोठा हॉल आहे. या हॉलमध्ये धोलावीरा साईटची सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत काय काय हिस्ट्री ज्योग्राफी आहे त्याची इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ स्लाइड शो इथे दाखवतात. अंदाजे 20 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपण चला बघून घेऊयात, जेणेकरून जेव्हा आपण जी मेन साईट बघणार आहोत ती थोडी समजून घ्यायला इझी पडेल. व्हिडिओ प्रेझेंटेशन बघून झाल्यानंतर आम्ही इथे थोडंसं बाहेर आलो. तर इथे लगेच हडप्पा संस्कृतीमध्ये जे एक्स्कवेशनमध्ये ज्या काही त्यांना गोष्टी सापडल्या होत्या, म्हणजे हे तुम्ही बघू शकता, मुद्रा म्हणतात याला किंवा सील, जे आपल्याला कळणार नाही की काय आहे ते. तर अशा सील ह्या डमी आहेत. ॲक्च्युली या डमीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि काही गोष्टी खरंच त्यांनी ओरिजिनल फॉर्ममध्ये ठेवलेल्या आहेत प्रिझर्व करून. तर हे त्याचं एक्झिबिशन आहे, तर आपण ते बघून घेऊयात. तुम्ही जर इथं स्पेसिफिकली बघाल ना तर समुद्रात सापडणारे शंख, शिंपल्या, मोती याचे प्रमाण तुम्हाला जास्त बघायला भेटेल. तर त्या काळी ते कदाचित हे शंख, शिंपल्या यूज करून इथले त्यांनी काही कानातले, गळ्यातले हे सुद्धा बनवलेलं आहे, तर ते पाहायला भेटेल. आणि कदाचित व्यावसायिक गोष्टीसाठी सुद्धा यूज होत असेल.
तुम्हाला असा मोठा बोर्ड दिसेल ज्यावर काही सिम्बॉल्स आहेत 10 अक्षरी, जे आपल्याला नाही कळणार. तर याला साइन बोर्ड किंवा फॉलन साइन बोर्ड म्हणून म्हटले गेलेले आहे. तर याची माहिती आपण तिथं जे सापडलं होतं साइन बोर्ड ज्या लोकेशनला तेव्हा घेऊयात. इथं माहिती आहे आणि हा तो म्युझियम आहे. इथून आपण आत्ता सगळे डिटेल पाहिले त्याचे. चला आता मेन सिटी बघायला जाऊया. व्हिडिओ बघून बेसिक आयडिया येते की या साईटचे 3 टाऊन आहेत, अप्पर, लोअर आणि कोणत्याच हडप्पा साईटमध्ये नसणारा मोठा मिडल टाऊन. हे सगळे फोर्टिफाईड आहे. इथे खूप सारे वॉटर रिझर्वायर असल्यामुळे या साईटला लेक सिटी ऑफ इंडस सिव्हिलायझेशन म्हणून पण ओळखलं जातं. या साईटचं 20%च एक्स्कवेशन आणि रिनोव्हेशनचं काम झालं आहे. त्यात अप्पर टाऊन येतो आणि 80% काम अजून बाकी आहे, कारण फंडची कमी प्लस एक्स्कवेशनसाठी मोठा टाईम पिरियड लागतो आणि त्यासाठी साईट बंद करावी लागेल म्हणून कदाचित. एनिवेज चला आहे तेवढं तरी बघून घेऊयात. एंट्री केल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला दिसतात ते भले मोठे वॉटर टँक. तर हे वॉटर टँक जे आहे ते इथले टोटल 16 वॉटर टँक आहे, त्यातले 5च एक्स्कवेशन झालेले आहेत, बाकीचे जमिनीखाली दडून आहे. तर हा उजवा जो सगळ्यात मोठा वॉटर टँक आहे त्याला तर तुम्ही बघितलं दोन्ही साईडला स्टेप्स आहेत आणि मध्ये तुम्हाला एक विहीरसुद्धा बांधलेली दिसेल. तर ती अंदाजे खूप मोठी खोल आहे, 15 फूट म्हणता आहेत. तर सपोज जर टँकमधलं पाणी संपलं तर स्टेप्सनी खाली उतरून तुम्ही विहिरीतलं पाणी वापरू शकता. हे 2 वॉटर टँक जे आहेत ते पूर्वेकडचे आहेत आणि आपल्याला समोर जो दिसतो आहे तो आहे अप्पर टाऊन, म्हणजे सिटाडेल म्हणतात त्याला. हा अप्पर टाऊन बघा, फोर्ट कसा असतो उंच तसा दिसत आहे. तर इथे 3 गेट भेटलेले आहे, ईस्ट, वेस्ट आणि नॉर्थ साईडला. साऊथ साईडला नाही भेटला, यावरून ते लोक कदाचित वास्तुशास्त्र मानत असतील. तर ईस्ट साईडनी एंट्री नाही आहे, तर आपण वेस्ट साईडनी या अप्पर टाऊनला पाहायला जाणार आहोत. धोलावीरा हे गाव एका आयलँडवर आहे आणि त्यामध्ये आहे ही हडप्पा संस्कृती. तर या भागामध्ये पाऊस खूप कमी पडतो, म्हणून इकडे तुम्ही जर बघितलं तर वॉटर हार्वेस्टिंगला खूप भर दिलेला आहे. तर ते कसं, धोलावीराच्या उत्तर दिशेला मनसर आणि दक्षिण दिशेला मनहर नदी आहे आणि त्या सीझनल आहेत. फक्त पावसामध्ये इथे पाणी असायचं, त्यामुळे इथे युनिकली वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम पाहायला भेटते. दोन्ही रिव्हरवर डॅम पण बनवलेत. त्यांनी हे डॅमचे पाणी जे आहे ते डायव्हर्ट करून इथल्या वॉटर टँकमध्ये किंवा रिझर्वॉयरमध्ये स्टोअर करत होते. डॅम सध्या तरी कव्हर केलेले आहे प्रिझर्वेशनसाठी. इथल्या लोकांनी 16 मोठे वॉटर टँक बनवले, तसेच विहीर पण आहेच. तर हे सगळे एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत. इंटरकनेक्टेड वॉटर टँक म्हणजे एक टँक फुल भरला ना तर त्यातून दुसऱ्यामध्ये, त्यातून तिसऱ्यामध्ये, तर असे एकूण 16 वॉटर टँक होते. ते सगळे इंटरकनेक्टेड होते आणि ते पण असे छोटे छोटे टनल किंवा पाईपलाईन तुम्हाला काही ठिकाणी दिसतील. तर असे सगळे वॉटर रिझर्व आहेत ना ते एकमेकांना कनेक्टेड होते. त्यात विहिरी पण आहेच आहेत. आत्ता आपण अप्पर टाऊनला, म्हणजे ज्याला सिटाडेल बोलतात, तिथे चाललेलो आहोत. तर पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहोत आणि चला बघूयात आता आपल्याला इथे काय काय पाहायला भेटते ते. इकडून आल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच हे जे दिसत आहे ते हे 4 चौकोनी आकाराचे धान्य कोठार थोड्याफार समप्रमाणात किंवा सेमच आपल्याला बांधलेले दिसत आहेत. तर इथे ज्वारी आणि गहू याचे फॉसिलच्या रूपात अवशेष सापडले होते, म्हणून याला धान्य कोठार म्हणून समजले गेलेले आहे. याच्याच पुढे 700 किलोमीटर लांब समोरच स्मशानभूमी पॉईंट आहे. तिथे मानवी हाडांचे काही अवशेष सापडले होते. असं हे तगडं वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम बघून आपल्याला खरंच कळतं की का म्हणून याला लेक सिटी ऑफ द सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशन म्हणून ओळखलं जात असेल. हे पण वॉटर टँक आणि इथं एक्स्कवेशनमध्ये मोठी मोठी टेराकोटाची मडकी भेटली होती. दुसरं आपल्याला हा टनल पाहायला भेटलेला आहे.
तर पावसाचे पाणी जाण्यासाठी हा टनल बांधलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर टेराकोटाचा पाईपसुद्धा आपल्याला पाहायला दिसेल. वेस्ट साईडला कुठला गेट नाही आहे, पण असा स्लोप आहे की या स्लोपवरून बाहेरच्या भागातून लोक यायची आणि व्यापार करत असायचे. तर हा तो स्लोप आहे. सिटाडेलच्या वेस्टला जो हा भाग आहे त्याला बेले म्हणतात आणि असं म्हटलं जातं की सिटाडेलमध्ये जे लोक काम करत होते ते इथे राहत होते. आता सर्वंट क्वार्टर म्हटल्यावर काहीतरी काम असणारच. तर काय काम? तर इथे समोरच आपल्याला पाहायला भेटते ते बीड वर्कशॉप, म्हणजे मोती बनवण्याचे कार्यशाळा. 5000 वर्षापूर्वी धोलावीरा अरबी समुद्राचा एक पोर्ट होता. येथील लोक त्या काळी समुद्रात सापडलेले शंखशिल्प, याची ज्वेलरी, काही शोच्या वस्तू बनवत तसे मोती सुद्धा बनवत होते. त्याचा व्यापार चालत होता इथले. तर इथले मनी इराण आणि इराकमध्ये सुद्धा भेटलेले आहे. बीड वर्कशॉपमध्ये मोती चालवायचे इक्विपमेंट आणि मोती पॉलिशर भेटलेले होते. तुम्हाला इथे असे पॉलिश्ड लाईमस्टोन दिसतील जे भूकंपामध्ये स्लाईड होतील पण पडणार नाही. तर असे तुम्हाला इथे काही ठिकाणी पडलेले दिसतील किंवा बांधकामात वापरलेले दिसतील. आपण इकडे आलो. इकडं बीड्स वर्कशॉप आहे. इथे दिसणारी ही स्टेपवेल मोहनजोदडो मधला जो बाथटब आहे मोठा, त्याच्यापेक्षा 3 टाइमने मोठी आहे. सामने एक लाइमस्टोन पत्थर है, वहाँ पर कोई एनिमल रहेगा. एनिमल है छोड़ रहा हूँ, ऐसे घूमेगा और यहाँ से पानी बाहर आएगा. पत्थर है जो स्लोप में रखा हुआ है, यहाँ से पानी निकालेंगे, पत्थर पर पानी फ्लो करेगा. पत्थर से होकर यहाँ से अंडरग्राउंड वाटर वेल से दोनों कनेक्टेड. जब वेल से पानी निकालेंगे तब दोनों में पानी जाएगा. तर ही विहीर आहे जे पुढे 2 वॉटर रिझर्वायर आहेत ना त्याच्याशी कनेक्टेड आहे. तर या विहिरीच्या बाजूला हा जो लाईमस्टोन दिसत आहे दगड, त्याला आपल्याला दोरीचे मार्क दिसत आहे. त्याच्याच मागच्या बाजूला थोडंसं बघाल तर होल आहे, तिथे एक खड्डा आहे. तर विहिरीतून जे पाणी वरती येईल ना, तर या खड्ड्यातून एक टनल बांधलेला आहे अंडरग्राऊंड. त्याच्यातून ते पाणी जाऊन पुढे जे 2 वॉटर रिझर्वायर आहेत त्याच्यामध्ये पाणी जायचं. विहिरीतलं पाणी खेचायचं कसं? तर विहिरीच्या मागे हा एक दगड आहे, त्या दगडाला जनावर बांधून तो गोल फिरायचा, त्यामुळं विहिरीतलं पाणी वरती खेचलं जायचं. हा आहे त्या काळचा बाथटब, म्हणजे आंघोळीसाठी वापरत होते हे. तर त्याला स्टेप्स आहेत. साईडला जर इथं तुम्ही पाहिलं तर वॉटर टनल आहे, त्यातून पाणी आतमध्ये येत होतं. हा वॉटर टनल ह्या विहिरीशी कनेक्टेड आहे. मध्ये एक खड्डा आहे, मातीने झाकलेला आहे तो. तर वेस्ट वॉटर त्यातून बाहेर जायचं अंडरग्राऊंड वॉटर सिस्टीमने. आणि मुलतानी माती ते आंघोळीसाठी वापरत होते. तसे इथे अवशेषसुद्धा भेटलेले आहेत. त्याच्याच बाजूला अजून एक आपल्याला सेम मगाशी पाहिलं तसंच वॉटर रिझर्वर पाहायला भेटतं. ह्याच्या बाजूने जे व्हाईट कलरचे उभे स्टोन आहेत त्याला खाली मुलतानी मातीचा लेप लावलेले अवशेष भेटलेत. मुलतानी मातीमुळे वॉटर जे आहे ते गार राहतं. आतमध्ये टनल आहे, त्यातून ते पाणी आत येणार, वॉटर टनल बनणार, अप्पर टाऊनचे लोक ते वापरणार. उरलेले पाणी वेस्ट वॉटर जे आहे त्याचं सर्क्युलेशन होणार आणि आतील खड्ड्यात राहणार. तर त्याला बाजूला स्टोन आहेत, त्या खड्ड्याला स्टोन काढल्यानंतर ते पाणी अंडरग्राऊंड नाल्यातून बाहेर जाणार. आणि त्यामुळे वॉटर टँक क्लीन होणार. तर त्या काळी अशी वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम होती, विचारसुद्धा आपण करू शकत नाही अशी. विहिरीच्या पुढच्या बाजूला अप्पर टाऊनमधली लोक राहत होती. मध्ये हा रोड आहे जो ईस्ट वेस्टला कनेक्ट करत होता. त्याच्या अपोजिट साईडला सेम स्ट्रक्चर आहे, पण तो भाग मातीने झाकून गेलेला आहे. इथेच आपल्याला पाहायला भेटते ती हट किंवा झोपडी, किंवा सध्याच्या भाषेत त्याला टेंट बोलू शकतो. मध्ये सेंटरला दगडावरती मोठं लाकूड लावून बाजूने छोटी छोटी लाकडं लावायचे आणि त्यावरून गवत टाकायचे. झाली हट तयार.
धोलावीरा वस्ती 7 प्रमुख सांस्कृतिक टप्प्यामध्ये विभागलेली आहे. त्यात मुख्य स्टेज 3 मध्ये घरासारखे बांधकाम दिसते, तर 7व्या स्टेजमध्ये या हट येतात, ज्यात लोक जणू क्लासिकल हडप्पा शेप्स आणि डिझाईन विसरून गेले. तर यावरून हे कळते की स्टेजनुसार धोलावीरा हडप्पा संस्कृती आपल्याला सुरुवात, नंतर परिपक्वता आणि शेवटी या व्यवस्थेचा अंत इथपर्यंत घेऊन जातो. असा हा 5000 वर्षापूर्वीच्या नगरीचा अंत होत गेला. या भागात स्टेज 3चे प्रॉपर घरासारखे स्ट्रक्चर आहे. सांडपाणी जाण्यासाठी प्रॉपर सोय केली आहे, तसेच पावसाचे पाणी जाण्यासाठी टनल केलेले दिसतील. इथल्या टनलला तर प्रॉपर पायऱ्या आहेत, टनल साफ करण्यासाठी केलेल्या आहेत. त्या काही असो, इथे वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम बाप लेवल केली होती, जे स्टेज 3 मध्ये डेव्हलप झालेली आहे. अशा वॉटर मॅनेजमेंट लेवल आपल्याला आत्ताच्या काळात सुद्धा दिसणार नाही. चला, हे बघता बघता आपण धोलावीरा हडप्पा संस्कृतीची थोडी हिस्ट्री जाणून घेऊयात. तर या भागात खूप कमी पाऊस पडतो, म्हणून गव्हर्नमेंटने इकडे थोडं लक्ष दिलं. काही रिसर्चर टीम इकडे आले आणि त्यावेळी त्यांना इथे एक सील भेटला. त्यावर रिसर्च करायला पाठवले आणि रिसर्च केला तो जगतपती जोशींनी. त्यांना कळाले की इथे मानव वस्ती आहे मोठी, आणि ही वस्ती 5000 वर्षापूर्वीची साईट आहे. पुढे JP जोशीच्या अंडर या साईटला आर्कोलॉजिकल इंडिया डिपार्टमेंटने 1967 मध्ये डिस्कवर केलं. तेव्हा ही साईट पूर्णपणे मातीखाली दबून गेली होती. या साईटचं एक्स्कवेशन आरेस्ट बिस्ट यांच्या अंडर सुरू झालं. 1989 पासून ते 2005 पर्यंत केलं गेलं आणि अजूनही चालूच आहे. या साईटवर 7 वेळा एक्स्कवेशन झालं, कारण ही साईट खूप डीप होती. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की या साईटचं काम झालेलं आहे फक्त 20%. तर त्यातूनच एवढी मोठी ही साईट आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की त्या काळी त्यांनी केवढं मोठं साम्राज्य उभं केलं होतं. आणि प्लस त्या काळी सुद्धा त्यांच्याकडे जलाशय, साठवण, अंडरग्राऊंड नाल्याची सोय, व्यापारी, जडणघडण, गणित, भूगोल यांचं नॉलेज होतं. आणि मुख्य म्हणजे खाऱ्या वाळवंटात अन्न पिकवायचे आणि खारे पाणी फिल्टर करण्याचे तंत्रज्ञान त्यांना अवगत होतं. असा एक पॉलिश्ड पिलर आहे इथे, जो तुम्हाला कुठल्याच हडप्पा साईटमध्ये पाहायला भेटणार नाही. आणि असे उभे पिलर सुद्धा तुम्हाला इथेच पाहायला भेटतील, बाकी कुठल्याच हडप्पा साईटमध्ये दिसणार नाहीत. इथे ईस्ट आणि वेस्टचा रोड एकत्र होत होता, पण इथल्या 7व्या टप्प्यामध्ये हे हट निर्माण झाले तेव्हा हा रोड बंद करण्यात आला. इथलं सगळं बांधकाम अप्परपासून ते लोअरपर्यंत सगळं सँडस्टोन आणि लाईमस्टोननी केलेलं आहे. आणि ही पण हडप्पा संस्कृतीमधील एकमेव साईट आहे जी सँडस्टोन आणि लाईमस्टोननी बनलेली आहे. बाकी ब्रिक्सने बनवलेल्या आहेत. आत्ता आपण नॉर्थ गेटला आलेलो आहोत आणि हा या साईडचा सगळ्यात मेन गेट मानला जातो. त्या झाडांच्या आणि या भिंतींच्या मधला जो मोठा पॅसेज आहे त्याला सेरेमोनियल ग्राउंड म्हटलं जातं. इथेच पलीकडे स्टेडियमसुद्धा आहे. हा जो रोड दिसतोय ना, त्याच्यापासून सुरुवात होते मिडल टाऊनची. मिडल टाऊन हा अप्पर आणि लोअर टाऊनपेक्षा मोठा आहे. तिथे मोठे मोठे रूम्स आहेत आणि घरं आहेत. वेल टू डू फॅमिलीसाठी होतं मिडल टाऊन. मिडल टाऊन हा आपल्याला फक्त याच हडप्पा साईटमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, धोलावीराच्या. बाकी कुठल्याच साईटमध्ये नाही आहे. त्याच्या पलीकडे आहे लोअर टाऊन. इथे क्राफ्ट ॲक्टिव्हिटीजचे काही एव्हिडन्स भेटलेत, जसं की बीड मेकिंग, शेल मेकिंग, पोएट्रीच्या. आणि आत्ता आपण जिथं उभा आहोत तो सिटाडेल आहे. इथं आपण पाहिलंच की इथं विहीर आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, हे आपण पाहिलंच आहे. आणि वॉटर मॅनेजमेंट सिस्टीमसुद्धा पाहिलेली आहे. चला आता आपण खाली जाऊन बघूयात की काय आहे इथे. नॉर्थ गेटला मेन गेट म्हटलं गेलेलं आहे, कारण इथे एक लाकडी साईनबोर्ड भेटला आहे, ज्यावर 10 अक्षरी व्हाईट जिप्समने कोरलेले साईन्स आहेत. कदाचित ही त्यांची लँग्वेज असू शकते. आणि हडप्पा लँग्वेज आत्तापर्यंत कोणीच डिकोड करू शकलेला नाही आहे. आणि झाली तर कळून जाईल की या साईटचं नाव काय होतं, कोण लोक होती आणि या जागेचं वैशिष्ट्य काय होतं. आणि हा साईनबोर्ड कल्चरल स्टेज 4ला सापडलेला आहे. इथे तो 10 अक्षरी साईनबोर्ड आहे जो कव्हर करून ठेवलेला आहे. असा साईनबोर्ड कुठल्याच हडप्पा साईटमध्ये सापडलेला नाहीये आणि ज्याचं लाकूड डिक्के झालंय, पण त्यांनी प्रिझर्व करून हा इथे ठेवून दिलेला आहे. तर झाली आपली ही साईट बघून. लोकांना जिथं जगणं मुश्किल होतं अशा खाऱ्या वाळवंटात इथल्या लोकांनी अख्खं साम्राज्य उभं केलं होतं. म्हणजेच ही हडप्पा संस्कृती धोलावीरा जी बांधली गेलेली आहे इसवी सन पूर्व 2500 वर्षापूर्वी.
तर असे हे स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या हडप्पा संस्कृती ढोलावीराला 2021 मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान मिळालेला आहे. तर चला आता आपण इथून दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत आणि हे लोकेशन तर लाखो करोडो वर्षापूर्वीच्या काळातलं लोकेशन आहे. तर चला बघून घेऊयात काय आहे ते. कच्छमध्ये फक्त जुनी संस्कृतीच नव्हे तर करोडो वर्षाची हिस्ट्री इथे प्रिझर्व करून ठेवलेली आहे. मंडळी, आत्ता आपण आलेलो आहोत थेट डायनोसॉरच्या काळातील हिस्ट्री प्रिझर्व करून ठेवलेल्या ठिकाणी वूड फॉसिल पार्क. आणि आपण आलेलो आहोत रण ऑफ कच्छला. त्यातला दुसरा दिवस आहे. तर आत्ता आपण चाललेलो आहोत फॉसिल पार्क. तर चला बघूयात. आपण पोहोचलेलो आहोत आपण सनसेट पॉईंटच्या जवळपास. तर या साईडला आहे फॉसिल डिस्प्ले पॉईंट. तर चला आता आपण इकडे जाऊन बघूयात. थोड्याशा पायऱ्या उतरून आल्यानंतर आपल्याला वूड फॉसिल पार्कची इथे एंट्री दिसलेली आहे. तर चला आत जाऊन बघूयात काय आहे ते. एंट्री केल्यानंतर आपल्याला लगेच दिसतो तो हा इथल्या लोकेशनची माहिती देणारा बोर्ड आहे. तर हे वूड फॉसिल पार्क आहे आणि खूप करोड अंदाजे 20,000 वर्षापूर्वीचे इथे लाकूड आहे. हे सगळं वूड आहे, डायनोसॉरच्या काळातील आहे. इथे ते भेटलेलं आहे. इथे रिसर्च केल्यानंतर कळालं की हे डायनोसॉरच्या काळातले लाकूड आहे आणि इथे ते प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. हे सगळं झाड आहे बरं का, म्हणजे त्याला बघून असं वाटतं की ते दगड आहे, पण ते नाही आहे. ते फॉसिलाइज्ड झालं आहे, त्यामुळे ते आपल्याला असं दिसतं. त्यावर वार्निश कोट केलेला आहे प्रिझर्वेशनसाठी. संपत्ती आपल्या नावावर करायचा प्रकार हा सगळीकडे चालू आहे वाटतं. इकडे पण नावं दिसत आहेत आपल्याला दगडावर. याच्या मागे अजून एक या फॉसिल वूडचा पार्ट आहे, पण वेळेअभावी आम्हाला बघता नाही आला. आणि मेन म्हणजे आम्हाला माहीत पडलं असतं तर आम्ही नक्की शूट केलं असतं, पण लेट झाल्यामुळे आम्ही आहे तेवढं शूट केलो आणि घाईत निघालो. कारण आमच्या ग्रुपबरोबर जे लोक होते त्यांना सनसेट बघायचा होता आणि आम्ही कसा बसा आमच्या ग्रुप लीडचा डोळा चुकून घाईत इकडे येऊन हा व्हिडिओ शूट केलेला आहे. खरं तर अशा वास्तू बघायला हव्यात, फार कमी ठिकाणी असतील आणि मुख्य म्हणजे करोडो वर्षाच्या या गोष्टी भविष्यात बघायला भेटेल की नाही याचा भरोसा नाही. म्हणून इकडे आलात तर हे लोकेशन नका मिस करू. हे आपलं भाग्य आहे की असे लोकेशन आपल्या भारतात आहे आणि आपल्याला हे बघायला भेटत आहे. बाहेरच्या बाजूला ही सगळी मोठी मोठी जे दगड दिसत आहे ते पण फार जुने आहेत आणि यावर रिसर्च चालू आहे. तर वरती व्ह्यू पॉईंट आपण मगाशी बघितलेलाच आहे आणि इकडे तलावसुद्धा आहे. खरं तर मंडळी, आजचा दिवस आपला टाईम ट्रॅव्हलसारखा गेलेला आहे. लाखो वर्षापूर्वीच्या थेट डायनोसॉरच्या काळात गेलो, नंतर हजारो वर्षापूर्वीच्या हडप्पा संस्कृतीमध्ये गेलेलो आणि आता चला आता प्रेझेंटमध्ये जाऊ आणि सनसेट बघूयात. तर नमस्कार मंडळी, आजच्या दिवसाचा आपला 5वा पॉईंट म्हणजे सनसेट पॉईंट आपण बघायला आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता, मी दाखवते. फॉसिल पार्कच्या अगदी जवळच हे लोकेशन आहे. याचं नाव आहे भंजानो हिल्स नियर बाय इंडिया पाकिस्तान बॉर्डर. चला आता मस्त प्रेझेंट टाईमचा सनसेट एन्जॉय करूयात. खूप झालं ट्रॅव्हल टाईम. आपण या सनसेट पॉईंटच्या इथे आलो होतो. तर इथले तुम्ही सॉल्टचे क्रिस्टल बघा. याच्या खाली तुम्हाला पूर्ण कीचड चिखल दिसेल. तुमच्या पायाचे उमटलेले वन. पण सनसेट पाहिला तो मस्त व्ह्यू होता. आम्ही हार्डली मिस करता करता इथं पोहोचलोय.
5 ते 10 मिनिटांसाठी आम्हाला बघायला भेटला हा सनसेट पॉईंट. छान होता. तर मंडळी आमचं आत्ता मस्तपैकी इथं जेवण झालेलं आहे आणि इथं त्यांनी त्यांचं कल्चरल प्रोग्राम म्हणजे फोक डान्स आणि कल्चरल गाणी म्हणायला लागले, तर ते आम्ही बघणार आहोत. तर चला बघूयात आपण